नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। जागतिक तणावामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम, अब्जाधीशांना मोठा फटका। पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, शेकडो लोकांचा मृत्यू। महागाई वाढली, 50-30-20 नियमाचे खर्च नियंत्रणाचा सल्ला। स्पीड स्पोर्टची नवी सेवा, 24 तासात पार्सल न मिळाल्यास पैसे परत। गोरेगावमध्ये बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। 22 जिल्ह्यांना गारपीट व अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा। एलपीजी गॅस टंचाईची शक्यता, पर्यायी साधने वापरायचे आव्हान। MHT CET 2026 नोंदणीला 20 मार्च पर्यंत मुदतवाढ। पुढील 48 तास राज्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता। पुणे जिल्हा परिषद निवडणूक, आज राजकीय हालचालींना वेग। साताऱ्यात महालक्ष्मी मंदिरात सूर्यकिरणाचा अभिषेक, भाविकांची गर्दी। अमेरिका, इस्रायल, इराण तणाव वाढला, हल्ल्यांची शक्यता वाढली। संभाजीनगरमध्ये कार अपघात, 1 ठार 1 जखमी अवस्थेत। पालघरमध्ये आरोग्य अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक। लातूर, धाराशिवमध्ये गारपिटाचा फटका, शेतीचे मोठे नुकसान। मलकापूरमध्ये भीषण अपघात, दुचाकी सवार जागीच ठार। शिक्षकांना उन्हाळी सुट्टी रद्द, जनगणना कामाची जबाबदारी। सोलापुरात रिक्षा भाड्यात वाढ, नागरिकांमध्ये अतिरिक्त भर। संभाजीनगरमध्ये गॅसवर कार्यवाही, 26 सिलेंडर जप्त। फुलंब्रीत बायोगॅस प्रकल्प यशस्वी, गॅस टंचाईवर उपाय। पुणे सोलापूर महामार्गावर अपघात, 3 कामगारांचा मृत्यू। गुढीपाडव्यापूर्वीच पाणी पुरवठ्याला दिलासा, जॉकवेलमध्ये पाणी। मोदी शिंदे भेटीत आव्हान, गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास नको। पुण्यात 75 वर्षीय व्यक्तीची 7500 किमी सायकलवारी, प्रेरणादायी कामगिरी। महाराष्ट्रात पुन्हा हवामान बिघडणार, पाऊस व गारपिटाचा अंदाज। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।